बांबूच्या तब्बल 74 प्रजातीची जतन आणि संवर्धन करणारे अमरावतीच्या वडाळी वनपरिक्षेत्रातील बांबू उद्यान देशातील अशा प्रकारचं एकमेव उद्यान आहे। देशात एवढ्या मोठ्या प्रमाणात विविध प्रजातीचे बांबू एकाच ठिकाणी कुठेही आढळत नाही। येथे देशी बांबूंसह विदेशातील बांबूंची लागवड करण्यात आली। 125 एकर परिसरात ही बांबू लागवड केली असून अमरावती वन विभागाच्या माध्यमातून या उद्यानाचं व्यवस्थापन केलं जात आहे। याचा आढावा घेणारा लोकशाही मराठीचा खास रिपोर्ट आपण पाहूयात। बांबूंचे देशातील एकमेव उद्यान अमरावतीत। बांबूच्या 74 देशी विदेशी प्रजातींचं जतन, निसर्गाचा आनंद घेण्यासाठी एक उत्तम पर्यटन स्थळ। 125 एकर जागेत बांबूची लागवड। वडाळी वनसंवर्धन उद्यान परिसरात एकूण 125 एकर विस्तीर्ण जागेवर देश विदेशातील विविध प्रकारच्या बांबूंची लागवड करण्यात आली। या संदर्भात वडाळी वनपरिक्षेत्राचे अधिकारी राहुल चव्हाण यांच्याशी बातचीत केली आहे आपले प्रतिनिधी सूरज दहाट यांनी। अमरावतीत जर पाहिलं तर अमरावती देशातील एकमेव असा बांबू गार्डन आहे। मात्र या बांबू गार्डनची विशेषता एक खासच मी तुम्हाला दाखवणार आहे। मी सध्या अमरावती शहरातील याच बांबू गार्डन मध्ये आणि या ठिकाणी जर आपण बघितलं गेलं तर जवळपास तब्बल 74 प्रजातीचे बांबूचे देशातील एकमेव उड्डाण या ठिकाणी आहे। आणि या ठिकाणी जर पाहिलं तर वडाळी परिक्षेत्रात संपूर्ण हे उड्डाणाचा परिसर असून 125 एकर विस्तीर्ण जागा आहे। या संपूर्ण जागेमध्ये जर पाहिलं तर देश विदेशातील संपूर्ण बांबू आहे एकाच छायेखाली या ठिकाणी आहे। सन 2017 मध्ये पर्यटकांसाठी हे बांबू उद्यान साकारण्यात आलंय। अल्पावधीत हे उद्यान पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू बनलंय। या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना बांबूच्या विविध प्रकारची माहिती दिली जाते। तसेच या ठिकाणी बांबूच्या विविध वस्तू सुद्धा तयार करून त्या वस्तू विकल्या जातात। या ठिकाणी बाहेरून येणारे लोक, पर्यटक येणारे लोक या ठिकाणी यांना काही लोकांना फिरणं होत नाही पूर्ण, तर त्या ठिकाणी त्यांना एकाच ठिकाणी हे सगळं अवेलेबल करायचा उद्देश हा आहे की या ठिकाणी यांना या बांबूची माहिती झाली पाहिजे। यामध्ये बांबूपासून आपल्याला आर्टिकल वेगवेगळे तयार करता येतात। बांबूपासून आपल्याला म्हणजे फर्निचर वगैरे तयार करता येतात। सगळ्या काही गोष्टी या ठिकाणी तयार करता येतात या बांबूपासून। वन्यजीव मित्र निलेश कांचनपुरे यांनी या उपक्रमाचं कौतुक करत संशोधनासाठी बांबू उद्यानाला आवश्यक भेट देण्याचं आवाहन केलंय। बांबूंची लागवड शेताच्या कडेला केली तर शेतीमालाचे वन्यजीवांपासून संरक्षण आणि बांबूंच्या विक्रीतून अर्थसहाय्य असा दुहेरी लाभ शेतकऱ्यांना मिळेल असंही त्यांनी सांगितलंय। पर्यावरणपूरक आपण फर्निचर सुद्धा बनवू शकतो व आदिवासी स्थानिक नागरिकांना त्यामधून रोजगार सुद्धा मिळतो। त्यासाठी बांबूच्या संशोधनापासून चिचपल्ली या ठिकाणी संशोधन केंद्र आहे बांबूचं, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बांबूपासून पर्यावरणपूरक वस्तूची विक्री सुद्धा केली जाते। तरी महाराष्ट्रातील तमाम लोकांना सांगू इच्छितो की बांबूचा पुरेपूर उपयोग करावा व अमरावती शहरातील बांबू गार्डनला अवश्य भेट द्या। देशातील एकमेव असलेलं बांबू उद्यानाला पर्यटनाचा आकर्षण बिंदू आहे। अमरावतीतील हे बांबू उद्यान राज्य आणि देशाच्या पर्यटन वाढीचं केंद्र बनावं यासाठी राज्य सरकारनं अधिक प्रयत्न करण्याची गरज आहे। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।